देवळात गेल्यानंतर दर्शन कसे घ्यावे? 1. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत. 2. देवळाच्या आवारातून प्रथम कळसाला नमस्कार करावा. 3. देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा. 5. देवतेला जागृत करत आहोत या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी. 5. देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये, तसेच शिवालयात पिंडी आणि तिच्यासमोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता कासव किंवा नंदी यांची प्रतिकृती आणि देवतेची मूर्ती किंवा पिंडी यांना जोडणाऱ्या रेषेच्या अंगाला उभे राहावे. शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून नंदीचे दर्शन घ्यावे. याला शृंग दर्शन असे म्हणतात. 6. देवतेच्या चरणाशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे. शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे. 7. देवतेला अर्पण करावयाची वस्तू, उदाहरणार्थ फुले, देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणावरती अर्पण करावी. 8. मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी. 9. देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा. 10. दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. सर्वसाधारण देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात. 11. देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा. शक्य असतो देवळात बसूनच ग्रहण करावा. 12. निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी. 13. देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी. 14. देवळातून बाहेर पडल्यावरती आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा.